छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा कालचा आणि आजचा दोन्ही मिळून तुम्हाला रिव्ह्यू देते मी प्रेक्षकांनो। तर काल काय झालं, बयोने सगळ्या लोकांना वाचवलं। तिथे शुभमकर पोहोचतात आणि बयोला वाचवतात आणि त्या डॉक्टर बाबाला ताब्यात देतात। पण आता शुभमकर या पोरांवर चिडलेले आहेत की त्यांनी न सांगता एवढी मोठी हिम्मत करायला नको होती। पण आता इरा मात्र अगदी बयोकडनं बोलती आणि बयोचं खूप भरभरून कौतुक करते। त्यामुळे आता गौतमीला ते सहन होत नाहीये। झालं असं की यांच्या अंगावरच्या जखमा बघून गौतमी बयोला वाटेल तसं बोलायला लागते की तुझ्यामुळे झालं, असं झालं, तसं झालं। इरा तिला खूप सुनवते। आता आजच्या भागात त्यांनी हे दाखवलं। आता कालचा भाग मी तुम्हाला सांगितला, आजच्या भागात काय झालंय ते डिटेलमध्ये ऐका। आता ही इरा गौतमीला म्हणत असते की हो, आम्ही बयोची भाषा बोलतो। खरं तर मम्मा, तुला आमच्यावर अभिमान वाटायला पाहिजे, आम्ही क्रिमिनल्सला हरवलंय। गौतमी ते ऐकून आश्चर्यचकित होते आणि घाबरते सुद्धा। ती म्हणते, क्रिमिनल सोबत लढलात तुम्ही? काय बोलतेस इरा तू? एवढी मोठी रिस्क का घेतली? मूर्ख आहात का तुम्ही? एखाद्याच्या जीवावर बेतलं असतं म्हणजे? इरा तिला म्हणत असते, चिल ग मम्मा, काही झालं नसतं, काहीही झालेलं नाहीये। इनफॅक्ट किती थ्रिलिंग एक्सपिरियन्स आला आम्हाला। शुभमकर येतात आणि म्हणतात, हो का इरा? आता ते आल्यावर अजून चिडतात यांच्यावर। काल ते चिडलेच होते, आज पुन्हा चिडतात। शुभमकर म्हणतात, इरा मगाशी एवढं समजवलं तुला, तरी पण तुला अजून थ्रिलिंगच वाटतंय का हे सगळं? काय ग इरा? आता इरा म्हणते, अरे बाबा, असं नव्हतं म्हणायचं मला, पण बघ ना मम्मा, काही बोलते रे बयोला। मग शुभमकर म्हणतात, मग असं पॉइंट तुझं प्रूव्ह करायला निघालीस का तू इरा? इरा म्हणते, बाबा तो विषय नाहीये, ही प्रत्येक वेळेला बयोला टार्गेट करते आणि मला ते पटत नाही। शुभमकर म्हणतात, अरे मग हे चांगल्या पद्धतीने सांगता येऊ शकतं ना इरा? प्रत्येक वादामध्ये जिंकण्यापेक्षा समोरच्या माणसाचं मन जपायला शिक, ही गोष्ट बयोकडनं शिकण्यासारखी आहे। बापरे, आज बयोचं एवढं कौतुक चाललंय, त्यातनं आता इरा जे काही बोलली ना, मला तर ढसाढसा रडायला झालं बाबा। तुम्हाला पण येईल नेमकं काय झालंय बघा। आता हे शुभमकर म्हणतात, चला जा आतमध्ये फ्रेश व्हा, आराम करा। आता हे सगळी पोरं आतमध्ये आराम करायला चाललेत। पण आता गौतमी हे सगळेजण गेल्यावर शुभमकरांना विचारते, काय रे शुभमकर, काय प्रकरण आहे हे सगळं? शुभमकर म्हणतात, हे बघ गौतमी, यांनी आज खूप मोठं काम केलंय पोरांनी, फक्त त्यांची पद्धत चुकीची होती, बाकी काही ठीक आहे, आपण नंतर बोलूयात आता, असं म्हणून ते निघून जातात। बयो आता एकटीच विचार करत असते, बाबा जे काही बोलले ते बरोबर आहे, मला असं करून चालणार नाही, कधीही भावनेच्या भरात जाऊन एवढं वाहवत जाऊ नये, विचार करायला हवा होता मी हे सगळं करण्याच्या आधी, पण मी आता लक्षात ठेवेल। म्हणजे हे जे काही ते त्या डॉक्टर बाबाशी लढले ना एकटे जाऊन, त्याबद्दल बयो बोलतीये। तर आता पुढे ती विचार करते की यांनी आता इराच्या आईने मला डिव्हाइस बद्दल का नसेल विचारलं, त्या विसरल्या तर नाही ना या सगळ्याबद्दल। पण आता ही गौतमी मागून येते आणि म्हणते, काय ग ये बयो, एकट्यात काय विचार करतेयस आणि एकटी काय बडबडतीयस? डोक्यावर परिणाम वगैरे झाला की काय तुझ्या? नाही, मानसिक संतुलन तर नाही ना बिघडलं तुझं? काही टेन्शन बिन्शन आलं का काय तुला? नाही, यायला तर पाहिजे बरं का तुला टेन्शन। कसं आहे ना, इरा तुझ्या बाजूने आहे, म्हणजे माझ्यापासून तुझी सुटका झाली असं नको समजूस। बयो म्हणते, नाही असं नाहीये इराच्या आई। आता गौतमी म्हणते, मी कधीही इराला तुझ्या विरोधात उभं करू शकते, लक्षात ठेव बयो। गौतमी म्हणते, उगीच कळून न कळल्यासारखं करू नकोस। त्या डिव्हाइसचं काय केलं, विशालच्या बॅगमध्ये टाकलं की नाही हे मी तुला विचारणार नाहीये, कारण मला माहिती आहे तू माझं काम केलेलंच नाहीये। आता तर मी डिरेक्ट जाते आणि इराशीच जाऊन बोलते। बयो म्हणते, नाही नाही असं नका बोलू, मी काम करणार होते, पण माझ्याकडनं ते डिव्हाइस हरवलंय। बयो आता असं बोलल्यानंतर गौतमी म्हणते, काय? पण आता बघा प्रेक्षकांनो, छान ट्रॅक लावलाय त्यांनी मालिकेमध्ये। सुमनला काल एक पार्सल रिसीव्ह झालंय, ते ऍक्च्युली चुकून यांच्या घरात आलंय, त्यामध्ये आहेत बाळाची दुपटी आणि सुमनने ती उघडून बघितली। रमाकांत विचारतो, हे काय ग सुमन, बाळाची दुपटी कुठून आणलीस आणि हे काय आहे? सुमन सांगते की हे जरा दुसऱ्याचं होतं पार्सल, ते चुकून आपल्याकडे आलंय। रमाकांत म्हणतो, कोणाचे विचारलं नाहीस का? आता ही सुमन म्हणते, माझी वहिनीने फोन केलाय त्या डिलिव्हरी बॉयला, तो येणार आहे आणि घेऊन जाणार आहे पार्सल। रमाकांत म्हणतो, अगं तू कशाला ठेवून घेतलंयस हे, याचा काय उपयोग आहे, दे फेकून। सुमन म्हणते, असं काय करता हो, कशाला फेकताय हे? बघा ना हात लावून, अहो किती मऊ आहेत ही दुपटी, आपल्याला पण बाळ असतं तर आपणही त्याला असेच कपडे शिवले असते ना। रमाकांत चिडून म्हणतो, सुमन, आपल्या दोघांमध्ये बाळाचा विषय संपलाय, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? पुन्हा पुन्हा बोलायला लावू नकोस मला। आता या सुमनला आई व्हायची इच्छा आहे प्रेक्षकांनो। आता रमाकांत म्हणतो, हे बघ, आता या वयामध्ये आपल्याला काही पोरबीर नकोय। आता सुमन म्हणते, असं का विचार करतास हो तुम्ही? तुम्हाला जरी नको असेल तरी मला हवंय ना मूल। मी कधी तुम्हाला बोलून नाही दाखवलं, पण मला अजूनही बाळाची आस आहे।
आपल्या या घरात जर आपलं बाळ असतं तर किती आनंदी वातावरण असतं, सगळे आल्या आल्या खेळले असते बाळाशी, आपलं बाळ दुडू दुडू धावलं असतं घरामध्ये, आपलं बाळ आपल्या समोर रांगलं असतं. सुमन स्वप्न बघत असते, बाळ रडलं की मी त्याला जवळ घेतलं असतं, ते हसले की मी हसले असते, किती छान झालं असतं जर मला आई होता आलं असतं तर. आता इकडे गौतमी ओरडते बयोला आणि म्हणते, अगं मूर्ख आहेस का तू, असं कसं हरवून टाकलं ते डिव्हाइस. बयो म्हणते, अहो पडलं होते खाली माझ्या हातातून गाडीत आणि नंतर सापडलंच नाही. बरं सापडलं तर मी असं घेऊ शकत नव्हते ना कोणासमोर, सगळ्यांना कळलं नसतं का. गौतमी म्हणते, एक नंबरची बिंडोक पोरगी आहेस तू, साधं डिव्हाइस सांभाळता नाही आलं का ग तुला. बरं तो विशाल कोणाशी बोलत होता कोणाशी नाही हे बघितलं का नाही तू, त्याचा फोन बिन चेक केला का नाही, काही बघितलं का नाही तू. बयो म्हणते, अहो काय हो इराच्या, एवढं सोपं वाटतं का तुम्हाला, मी लक्ष ठेवून होते विशाल सरांवर, ते सगळा वेळ इराच्या सोबतच होते आणि तिच्याशीच बोलत होते ते. गौतमी म्हणते, खरं सांगते ना तू. बयो म्हणते, हो, खोटं कशाला बोलेल मी. बयो पुढे म्हणते, मला नाही वाटत की विशाल सर डबल डेट करताय, मला प्रवासात एकदा पण नाही जाणवलं, ते तो इरासोबतच होते पूर्ण वेळ आणि तसं काही वाटलं नाही मला, म्हणून तर मी तुम्हाला काही सांगितलं नाही ना. पण तुम्हाला असं कशावरून संशय आला की ते डबल डेट करताय ते. मला माहिती आहे तुम्ही मला उत्तर द्यायला बांधील नाही, पण तुम्ही उत्तर दिलं तर मला सोपं होईल ना हे सगळं शोधायला. गौतमी म्हणते, सांगते मी तुला, पण माझ्याशी हुशारी करू नकोस. बयो म्हणते, माझ्यावर विश्वास ठेवा. मग गौतमी म्हणते, मी विशालला कोणाला तरी आय लव्ह यू म्हणताना ऐकलंय फोनवर. बयो म्हणते, काय सांगताय तुम्ही हे, त्यांनी कोणाचं नाव घेतलं का फोनवर. गौतमी म्हणते, मूर्ख आहेस का, त्याने जर नाव घेतलं असतं तर तुला कशाला उभं केलं असतं, मी तुला तर सावलीलाही नसतं उभं केलं, बावळट कुठली, तुझी गरज पण नव्हती ना मला. बयो म्हणते, बरं ठीक आहे, मी करते काहीतरी प्रयत्न करते आणि काढते माहिती, सांगते तुम्हाला. आणि प्रेक्षकांनो, मी पहिल्यांदा रमाकांतला एवढं इमोशनल होताना बघितलंय. तो सुमनशी खूप छान बोलतो. रॅदर मालिका आता छान दाखवतात. आता हा रमाकांत म्हणतो, हे बघ सुमन, आपण काही असे पहिलेच आई बाबा नाही आहोत ज्यांना मूल नाहीये. हे बघ, असे बरेच जोडपे असतात आणि आपल्या दोघांमध्ये याविषयी बोलणं झालं होतं ना, आपल्याला आता मूल होणार नाही हे कळतं ना तुला सुमन. आता बाळाचे कपडे बघून काय झालं ग तुला. सुमन म्हणते, हो, कालपर्यंत काहीही ठीक नव्हतं, आतापर्यंत मी फक्त भासवत होते तुम्हाला सगळं ठीक आहे, पण नेहमी म्हणजे माझ्या नेहमीच मनात येतं की माझ्या मनातली आई जेव्हा जागी होते ना तेव्हा मला रडायला येतो. मी नाही बोलत माझ्या भावना कोणाकडे, पण हे कपडे बघितले आणि आता ती म्हणते की मी काय म्हणते, आपण पुन्हा एकदा बाळासाठी प्रयत्न करायचा का. आता रमाकांत म्हणतो, अगं आता प्रयत्न करून काय उपयोग आहे, आपण किती प्रयत्न केले गावाकडे, आता काय उपयोग होणार आहे. आणि हे बघ, आता काही उपयोग होणार नाहीये सुमन, उगाचच काही अपेक्षा ठेवू नकोस, काही चमत्कार होणार नाहीये. आता ही सुमन म्हणते, होईल, नक्की चमत्कार होईल, मी रवारनाथाकडे प्रार्थना करेल माझी कूस उजवावी म्हणून, आपण दादाला सांगूया ना. आता रमाकांत चिडतो आणि म्हणतो, डोकं फिरलंय का तुझं सुमन, काय बडबडतेस, तुला एकदा बोललेलं कळत नाही का ग. हे बघ, तू आई होणं शक्य नाहीये हे सत्य आहे. आता हे नाही कबूल करत आहे की हा बाबा होऊ शकत नाही म्हणून, याचा इगो थोडा हर्ट होतोय वाटतं. तर आता रमाकांत म्हणतो, हे सत्य तू स्वीकार कर आणि आपल्याला बाळ झालं ना तरी सुद्धा मला या वयात आता बाळ नकोय, कळलंय का तुला. आजपासून या घरात बाळाचा विषय बंद करायचा, कळलं ना तुला सुमन. असं म्हणून ते हातातलं ते छोट्या बाळाचा कपडा तो फेकून देतो आणि ते नेमकं बयोच्या पायापाशी पडतं. प्रेक्षकांनो, मला तरी वाटतं 100% बयो सुमनसाठी काहीतरी प्रयत्न करेलच. आता रमाकांत तिथून रागाने निघून जातो. बयो ते कपडा हातात घेते आणि आता सुमन जवळ जाते. बिचारी सुमन तिच्या भावना लपवायचा खूप प्रयत्न करते, पण शेवटी बयो तिला बोलतं करतेच. पण काय काय झालं ना ते बघा. बयो ते कपडे हातात घेऊन तिच्याकडे येते आणि म्हणते, आत्या काय आहे हे सगळं, तू का रडतेस, रमाकांत काका का ओरडले तुझ्यावर. सुमन म्हणते, अगं काही नाही ग, ते कपडे घडी नाही केले ना म्हणून ओरडत होते, तुला माहिती आहे ना त्यांची सवय किती किरकिर करतात ते. सुमन तिचं काम करण्यात बिझी असं बयोला दाखवत असते. आता ही बयो म्हणते, आता तू सांगत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. आता ही सुमन म्हणते, अगं काही नाही ग बयो, सांगितलं ना. शेवटी बयो तिचा हात धरते आणि म्हणते, आत्या सांगते की नाही काय झालंय ते, बोल पटकन. आता सुमन लागते रडायला आणि म्हणते, बयो माझ्या मनातली सल तुला कशी ग सांगू मी. अगं मी चांगली आत्या बनले, चांगली मुलगी बनले, पण मी चांगली आई नाही होऊ शकले ग. मी आई होऊ शकत नाही हे माझं मन नाही मानत ग बयो. हेच मी तुझ्या काकांना सांगत होते आणि ते चिडले माझ्यावर. सारखं एकच विषय काढला
की माणूस रागवतोच ना ग बयो. बयो म्हणते अगं आत्या, पण आता सुमन म्हणते जाऊ दे बयो, आता नको विषय काढू हा, मी आपलं काही पण बडबड करत असते, तुला माहिती आहे ना माझा स्वभाव. आता ही मुद्दाम सगळा विषय टाळते सुमन आणि म्हणते अगं किती कामं आहेत मला बयो, तुला काय करायचं सांग बरं. आता बयो म्हणत असते आत्ते बोल ना माझ्याशी, ऐक ना माझं. पण सुमन म्हणते अगं बाई आता मला काही वेळ नाही, तुला माहिती आहे ना सकाळी सकाळी किती कामं असतात ते. बयो म्हणत असते आत्या थांब ना ग 2 मिनिटं. पण आता सुमन म्हणते अगं बाई बयो हे पार्सल मी फोडलं तर तो माणूस ओरडेल का ग. आता मुद्दाम हिने विषय टाळलाय आणि तिथून निघून गेली आहे बिचारी सुमन. खरंच अशा बऱ्याच स्त्रिया असतात प्रेक्षकांनो, ज्या दुःख मनात घेऊन लपवत फिरत असतात जगामध्ये, चेहऱ्यावर हास्य आणून. आता बयो नक्की सुमनसाठी काहीतरी करणार हे खरं आहे. आता पुढचा सीन बघा हा, इरा आणि बयोचा अप्रतिम दाखवलाय. या सीनसाठी तर लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. आता बयो अंथरून टाकत असते तिचं, तेव्हा इरा तिला म्हणते ए बयो ये ना इकडे बस. आता ती अगदी प्रेमाने बयोचा हात धरते आणि तिला जवळ बसवते. पाहिलं का प्रेक्षकांनो प्रेमामध्ये किती ताकद असते. आता इरा म्हणते बयो आजपासून तू खाली नाही झोपायचं, इथे माझ्यासोबत माझ्या बेडवर झोपायचंस. बयो इराकडे आश्चर्याने बघत असते. अरे बापरे इरा असं काय म्हणते. बयो म्हणते अगं नको इरा, मी झोपते ना खाली. इरा म्हणते ऐक ना ग बयो माझं, खरं सांगते मी तुला, आजपासून तू माझ्याजवळ झोपायचंस इथे बेडवर. आणि आता पुढे इरा बोलते की अगं काय आहे ना बयो, मी लहानपणापासून तुला खूप हर्ट केलंय ना ग, मी पदोपदी तुझा खूप अपमान केलाय बयो, माझ्यामुळे तुला खूप त्रास झालेला आहे आतापर्यंत, मला कळतंय ग तू खूप दुखावली गेली आहेस. हे जे काही इमोशनली डॅमेज झालंय ना, मला हे सगळं रिपेअर करायचंय. मला कळतंय ग एवढी वर्ष गेली आणि मी साधं माणसाशी माणूस म्हणून पण वागू नाही शकले ग, म्हणजे मला याची बेसिक अक्कल सुद्धा नव्हती. खरंच सांगू तुला मी खूप हर्ट केलंय सगळ्यांना आणि सगळ्यात जास्ती तुला हर्ट केलंय मी. इराला तिच्या वागणुकीचा पश्चाताप होतोय प्रेक्षकांनो. इरा खूप गोड बोलते पुढे आणि म्हणते तुला एक सांगू बयो, ज्या क्षणापासून विशाल माझ्या आयुष्यात आला ना, त्या क्षणापासून मला जाणवलं तो किती चांगली माणुसकी जपतो ग. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की कसं माणसाशी माणसासारखं वागायचं, कसं नाती जपायची. खरं तर बयो विशाल माझ्या जवळ आलाय ना, यात तुझा सगळ्यात मोठा हिस्सा आहे. क्षणाक्षणाला वाईट परिस्थितीत सुद्धा तू मला प्रत्येक वेळेला वाचवलंस बयो, आणि हे सगळं मी आधी नाही जाणू शकले ग. मी याची भरपाई मी खरंच आयुष्यात करू शकणार नाहीये, पण आज तुला सगळ्या गोष्टींसाठी थँक्यू म्हणते मी. हे बयो तू एक गोष्ट नोटीस केली का ग, मी किती बदलली आहे ना, किती चेंज झाली आहे मी. आता बयो तिला म्हणते हो ग खरंच इरा, तू इतकी छान वागतेस ना, तुझ्यातला हा बदल बघून मला पण खूप छान वाटतंय ग. इरा म्हणते मी जेव्हापासून बदलली आहे, मी चांगलं वागायला लागले आहे, तेव्हापासून माझ्या आजूबाजूला जे घडतंय ना बयो, म्हणजे जे कोणी माणसं आहेत माझ्या आजूबाजूला, ती सगळी माणसं मला खूप छान वाटायला लागली आहे ग. बयो मला माहीत नाही मी तुला म्हणजे ह्या क्षणापासून तुझा बहीण म्हणून स्वीकार करेल की नाही, पण एक चांगली मैत्रीण म्हणून मी तुझा स्वीकार नक्कीच केलाय. बयोच्या डोळ्यात तर टचकन पाणी आलंय आणि सगळ्यात जास्ती माझ्या डोळ्यात पाणी आलंय. प्रेक्षकांनो काय बदल झालाय इरामध्ये, हाच बदल आपण एक्सपेक्ट करत होतो. इरा म्हणते बयो मैत्रीचं नातं निखळ असतं ना ग, त्यात आपण भांडू शकतो, हक्काने रुसू शकतो, काही बोलू शकतो एकमेकींना, मस्त मजा करू शकतो नाही का ग. आपण एकमेकांना दुखवलं तर एकमेकांना पुन्हा मनवू पण शकतो ना. त्यामुळे मला हे मैत्रीचं नातं तुझ्यासोबत आयुष्यभर जपायचंय. खरं जो प्रेक्षकांनो खरंच माझ्या डोळ्यात लिटरली पाणी आलंय. काय सुंदर एपिसोड आहे आजचा हा, 1,00,000 एपिसोड आहे हा. म्हणजे मी या भागाचा पहिल्यापासून रिव्ह्यू देते प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल. आणि इराचा हा बदल अतिशय सुंदर आहे. आता इराने मैत्रीचा हात पुढे केलाय बयोच्या समोर आणि ती म्हणते की तू माझी चांगली मैत्रीण होशील का, यापुढेही आयुष्यात मला तुझ्यासोबत बेस्ट फ्रेंड व्हायचंय. आता ही बयो म्हणते हो इरा, होणार मी तुझी मैत्रीण. दोघी शेक हँड करतात, हातात हात मिळवतात. आता बयो म्हणते एका अटीवर मी तुझी मैत्रीण होईल, ही फ्रेंडशिप कधीच तोडायची नाहीस तू. आता इरा म्हणते नाही तोडणार. बयो म्हणते झोपेत लाता मारू नकोस मला, नाही तर मी खाली झोपेल. आता इरा हसायला लागते आणि म्हणते हो ग बाई, डन डील. आता पुढचा सीन त्यांनी दाखवलाय की डिलिव्हरी बॉय आलाय ते पार्सल घ्यायला. ते चुकून बाळाचं पार्सल आलं होतं ना, बाळांच्या कपड्याचं, ते पार्सल घ्यायला आलाय. आता गौतमी त्याच्यावर ओरडते आणि म्हणते काय हो असं कसं चुकून दिलं तुम्ही हे पार्सल, आमच्याकडे किती गोंधळ झाला. आता सुमनला आवाज देते बयो ते पार्सल आणून देण्यासाठी. सुमन ते पार्सल आणून देते आणि म्हणते हे घ्या तुमचं पार्सल, ते आम्ही चुकून फोडलं, आमचे समजून म्हणजे रागवू नका,
तो डिलिव्हरी बॉय म्हणतो नाही ताई काही हरकत नाही आहे. तर आता सुमन तिथेच उभी असते तो डिलिव्हरी बॉय गेल्यानंतर. पण आता ही गौतमी तिच्यावर ओरडते, ए बाई सुमन मला कॉफी देतेस की नाही लवकर, केव्हाची वाट बघते मी. आणि आता सुमनची तंद्री लागलेली असते त्या बाळाच्या कपड्याकडे, ते गेले त्यामुळे तिला वाईट वाटतंय. आता बयो ते नोटीस करते सगळं आणि हा भाग त्यांनी इथे संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये ना प्रेक्षकांनो एक नवीन केस आली आहे. एक तरुण मुलगा आहे ज्याने बहुतेक तरी सुसाईड अटेम्प्ट केली आहे असं मला वाटतंय. तर आता त्यावर ट्रीटमेंट करत असताना बयो त्याच्या आईला दिलासा देते की तुमच्या मुलाला काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. पण नेमका तो मुलगा ट्रीटमेंट करताना दगावला जातो. त्यामुळे आता शुभमकरांना टेन्शन येतं आणि आता ते बयोलाच म्हणतात की आता तूच त्याच्या आईला सांग हे सगळं जे काही झालंय ते. आता बघूयात या सगळ्या घटनेचा आणि बयोच्या आयुष्याचा काय संबंध जोडला जातो. बहुतेक ना तो मुलगा म्हणजे तो पेशंट ना हार्ट अटॅकमुळे दगावलाय असं वाटतंय प्रेक्षकांना. आता ते उद्या क्लिअर होईल सगळं. पण आजचा भाग लाखात एक होता की नाही तर मग लाईक करायला विसरायचं नाही. तुम्हाला आज स्पेशली रिव्ह्यू दिलाय मी. काय होतं प्रेक्षकांनो भेटशीचा रिव्ह्यू करता करता एवढी रात्र होते की माझ्यातली सगळी पॉवर डाऊन होऊन बोलण्याची. आणि नंतर सकाळी एवढे रिव्ह्यू असतात की त्यामध्ये बयोचा रिव्ह्यू द्यायला मला वेळच मिळत नाही. पण काळजी करू नका, जसं जसं मला वेळ मिळत जाईल मी तसं तसं तुम्हाला बयोचा रिव्ह्यू देणार म्हणजे देणार, आय प्रॉमिस यू. आणि प्रेक्षकांनो प्लीज आजच्या भागाला लाईक करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.